10. विमानांची युक्ती. लंडन. गेल्या शतकात विमानांची युक्ती निघाली. तेव्हा इतक्या थोड्या अवधीत त्यांची इतकी प्रगती होईल हे फारच थोड्यांच्या लक्षात आले असेल. 19वे शतक बाष्पशक्तीचे शतक होते. 20वे शतक विद्युत शक्तीचे शतक आहे. वाफेच्या दिव्यांचे ऐवजी विद्युत दीप व वाफेच्या यंत्रांचे ऐवजी विद्युत यंत्रे चोहोकडे सुरू होऊन जगातील कित्येक व्यवहारात फरक घडून आलेला आहे. परंतु हल्ली हवेवर चालत जाण्यासाठी जे प्रयोग सुरू झाले आहेत त्यांच्या साह्याने आजपर्यंत कल्पनातीत वाटणारा असा फरक लवकरच घडून येईल असे आता निश्चयाने म्हणता येते. हवेतून गाडी हाकण्याची युक्ती ही आता मनुष्याच्या पूर्ण ताब्यात आलेली आहे. आजपर्यंत विमानाची शक्ती फारच संकुचित असे. फ्रान्समधून इंग्लंडमध्ये विमानात बसून येता आले म्हणजे मोठा विजय समजण्यात येत असे. लढाईतही यापूर्वी थोडा बहुत विमानांचा उपयोग करण्यात येत असे. ह्या विमानांना इतके दिवस एक मजेची वस्तू इतकाच काय तो मान असे. परंतु याच्या पलीकडे जगातील सर्व व्यवहार एकदम बदलून टाकणारा विलक्षण फरक विमाने करू शकतील हे मुळीच शक्य वाटत नव्हते. ह्या युक्तीचे बहुतेक श्रेय फ्रेंच शोधकांकडे आहे. फ्रान्समध्ये विमानांच्या गतीवर आजपर्यंत शेकडो प्रयोग करण्यात आले व त्या प्रयोगांचा विजय होऊन आता लवकरच सर्व जग विहंगाबरोबर स्पर्धा करीत आकाशात उडू लागेल. जमिनीच्या किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरच काय तो मनुष्य जातीचा अंमल चालावा व आकाशात उडून चिमण्यांनी देखील मनुष्य जातीचा उपहास करावा ही लज्जास्पद स्थिती नाहीशी करण्याचे श्रेय ज्या फ्रेंच शोधकांनी घेतले त्यांचे मनुष्य जातीवर अखंडित उपकार झालेले आहेत. गुलामगिरीच्या बेड्यात ठोकून मनुष्य जातीला जमिनीवरही चालणे अशक्य करण्यात राक्षसी इंग्लंड गुंतले असताना फ्रान्स देशात स्वर्गीय पंख शोधून काढून मनुष्य जातीला आकाशात स्वच्छंद विहार करण्यास समर्थ बनवण्याचे दीर्घ उद्योग चाललेले असावे ही गोष्ट त्यास भूषणावह नाही असे कोण म्हणेल. हल्ली विमानात अत्यंत प्रवीणता मिळवलेले शोधक एम ड्युमंड हे आपले प्रयोग फ्रान्समध्येच करीत आहेत. आजपर्यंत हवेपेक्षा हलक्या वस्तूंची विमाने करण्यात येत असत. परंतु या प्रसिद्ध वैमानिकाने आता असे सिद्ध केले आहे की हवेहून भारी असणाऱ्या पदार्थांची विमानेही उत्तम रीतीने उडू शकतात. विमानाला आजपर्यंत 2 चाके लावित असत. परंतु नुकत्याच केलेल्या प्रयोगावरून एम ड्युमंडने असे सिद्ध केले आहे की 1 चाकी विमान समतोलाने तयार केले असता ते फार त्वरित हवेत उडत जाते. विमानाला हल्ली जी इतकी विलक्षण गती देता आली आहे याचे मुख्य कारण मोटार फोर्सची योजना होय. या मोटार फोर्सने जमिनीवरच मनुष्याची गती वाढवली नसून त्याला आकाशात भरारा मारण्यासही मदत केली आहे. विमानाला 2 बाजूंनी हवा कापीत वर चढण्यासाठी 2 पंख जोडलेले असतात. त्या पंखांना हा मोटार फोर्स लावलेला असतो. आजपर्यंत विमानांना पंख लावलेले नसत. गॅसची एक पिशवी विमानाचे अग्रभागी लावून हवेपेक्षा हलका असणारा गॅस त्या पिशवीत सुद्धा वर चढू लागला की त्या उद्गमन शक्तीने विमान वर चढवण्यास येत असे. परंतु हल्ली पंखांची युक्ती ही फार पसंत पडत चाललेली आहे. या युक्तीने आता एम ड्युमंड हे कित्येक विलक्षण प्रयोगांनंतर 50 घोड्यांच्या शक्तीने विमान वर उडवू शकतात. आजपर्यंत सुमारे 18 मैल उड्डाण एका तासात करता येईल. परंतु परवा एम ड्युमंडने सर्व जगाला थक्क करणारे आश्वासन दिले आहे. ते म्हणतात आता 100 हॉर्स पॉवरचे विमान उडवता येईल व ते दर ताशी 250 मैल उडत जाईल. या शोधाने जगात अतर्क्य फेरफार होणार असल्याने या आश्वासनाचा व या सुयशाचा सर्व जगभर जयघोष चाललेला आहे. राष्ट्रांना आता पाण्यावरची जहाजेच ठेवून भागणार नाही तर हवेत तरंगणारी प्रचंड लढाऊ विमाने उभारावी लागणार आहेत. फ्रान्सने तर आजच 80 लढाऊ विमाने सज्ज करून ठेवलेली आहेत. जेथे जमिनीवरून जाता येत नसे तेथे मनुष्य पाण्यावरूनही चालत जाई. परंतु आता तर जेथे जमिनीवरून व पाण्यावरूनही जाता येणार नसेल तेथे मनुष्य हवेवरून उडत जाणार. उत्तर ध्रुवावर बर्फ झालेल्या पाण्यातून किंवा जमिनीवरून जाता येत नाही. एकूण आता ध्रुवांचा कब्जा घेण्यासाठी एक वैमानिक हवेतून जाणार आहे व त्यांना प्रेसिडेंट रुझवेल्ट हे स्वतः सर्व खर्च देणार आहेत. एका प्रचंड गाडीला सतेज, पाणीदार व जवान घोडे जोडलेले आहेत व त्यांच्या गाडीवानाची शिटी ऐकताच ते हवेत दर तासात 250 मैल आकाश आक्रमित भरधाव उडत आहेत. अशी कल्पना डोळ्यापुढे आणली
व नंतर त्या अवाढव्य कल्पनेला दाबून एका लहानशा आटोपसर यंत्राच्या स्वरूपात आणली, म्हणजे या विमानाचे चित्र बरोबर होईल. परंतु जो जो मनुष्य जातीचे उद्धरण होत आहे, तो इंग्लंडचे मरण जवळ येत आहे. पाण्याचे चोहूकडून वेष्टन असलेल्या आपल्या बेटाला इंग्लंड आजपर्यंत अजिंक्य मानित आले आहे. फ्रान्स व इंग्लंड यांचे मध्ये इंग्लिश चॅनल आहे. त्यातून एक बोगदा काढून युरोप खंडाशी निकट संबंध व दळणवळण जोडावे अशी शेकडो लोकांनी विनंती केली. परंतु या तुसड्या व स्वापराधजन्य भित्रेपणाने सर्वांशी अविश्वास राखणाऱ्या राष्ट्राने ते म्हणणे ऐकले नाही. कारण त्यांना अशी खात्री असे की पाण्यावर आपला पराभव करून इंग्लंडवर येण्याची कोणाची ताकद नाही. ते पाण्याचे संरक्षण सोडून देऊन इंग्लंडचा व फ्रान्सचा नेपोलियन इंग्लंडच्या सिंहासनावर चढू लागेल. इंग्लिश चॅनलमध्ये बोगदा पाडून त्यातून आगगाडी नेल्यास व्यापाराचा फार विस्तार होईल व इंग्लंडला एकंदरीत फार फायदा होईल, हे कळत असूनही आजपर्यंत इंग्लंड आपल्या पाण्याच्या गुरमीत चूर असे. परंतु धूर्त फ्रान्सने जेव्हा दर तासाला 250 मैल उडत जाणारे लढाऊ विमान तयार केले, तेव्हा या स्वयंप्रतिष्ठित इंग्लिश चॅनलमध्ये आगगाडी नेली काय व न नेली काय. हवेतून फ्रेंच विमाने क्षणार्धात इंग्लंडवर मारा करतील असे पाहून व हिरमुसले होऊन अखेर इंग्लंड आता व्यापार तरी साधावा म्हणून फ्रान्सशी आगगाडीचा संबंध जोडणार आहे. दिनांक 15 मार्च 1907.